RSSचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो मी, ब्रह्म राक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा. दसरा मेळाव्यातलं उद्धव ठाकरेंचं भाषण आणि त्या भाषणामध्ये गाजलेला ब्रह्मराक्षस मुद्दा. उद्धव ठाकरेंनी प्रकर्षानं ब्रह्मराक्षस म्हणजे काय हा शब्द तपासून पहा असंही सांगितलं. आम्ही गुगल केलं, अगदी ChatGPTलाही विचारलं. आता ब्रह्मराक्षसाचा अर्थ काय नेमका समजून घेऊयात. ब्रह्मराक्षस ही हिंदू पौराणिक कथांमधील एक विशिष्ट प्रकारची दुष्ट आत्मा असते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ब्रह्मराक्षस हा अशा विद्वान ब्राह्मणाची आत्मा असतो जो हयात असताना खूप ज्ञानी होता, ज्याने वेद, धर्मशास्त्रे आणि उपनिषदे यांचा सखोल अभ्यास केला होता. पण परंतु त्याने आपल्या आयुष्यात अधार्मिक पापकृत्ये केली, आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगला किंवा त्याचा उपयोग परोपकारासाठी केला नाही. या वाईट कर्मामुळे आणि अहंकाराच्या दोषामुळे मृत्यूनंतर त्याला प्रेतयोनी प्राप्त होते आणि तो ब्रह्मराक्षस बनतो. आता या ब्रह्मराक्षसाची मुख्य वैशिष्ट्ये काय? हा ज्ञानी ब्राह्मणाचा आत्मा असतो जो पापी जीवन जगल्यामुळे राक्षस बनतो. हा इतर सामान्य भूतांपेक्षा अधिक शक्तिशाली मानला जातो, कारण त्याच्याकडे ब्राह्मणाचे आध्यात्मिक ज्ञान तसेच राक्षसाची विक्राळ शक्ती असते. तो अजूनही वेद, मंत्र आणि शास्त्राचं ज्ञान ठेवतो, ज्यामुळे त्याला पराभूत करणं कठीण असतं. तो अत्यंत क्रूर, कपटी, सूडबुद्धीचा असतो, जो लोकांना त्रास देतो किंवा त्यांना मारतो. बहुतेक कथांमध्ये ब्रह्मराक्षस पिंपळाच्या झाडावर किंवा जुन्या पडक्या ठिकाणी निवास करतो. थोडक्यात ब्रह्मराक्षस म्हणजे विद्वत्तेचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीला मिळणारा शाप, ज्यामुळे त्याची शक्तिशाली आणि ज्ञानी आत्मा वाईट योनीमध्ये अडकून इतरांना त्रास देते.